हरी एक सुखी शेतकरी आहे. तो उत्कृष्ट दर्जाचा कापूस पिकवतो, त्यामुळे त्याला बाजारात उत्तम भाव मिळतो. तर दुसरीकडे श्याम खूप चिंतित आहे, कारण त्याचा कापूस गुणवत्ता आणि वजन या दोन्ही बाबतीत कमी आहे. त्याला ही चिंता भेडसावते की तो आपला कापूस विकण्यास असमर्थ ठरेल. दुसऱ्या शेतकऱ्यांनाही याच समस्येला तोंड द्यावं लागतंय. हरीच्या यशाचे रहस्य आहे एक जादुई बुजगावणे, ज्याला श्याम आणि त्याचे मित्र एक दिवस अचानक भेटले. नमस्कार मित्रांनो, तुम्ही चिंतित दिसत आहात. मी काही मदत करू? अहो जरा ऐका, मला असे घाबरू नका. माझं नाव शंकर. मी या खेड्यातील सर्वात जुनं आणि बुद्धिमान बुजगावणं आहे. मी सल्ले देतो. तुमच्या मित्र हरीने माझा सल्ला घेतला होता. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. कदाचित हरीच्या नफ्यात या बुजगावण्याचाच हात असेल. आमची कापूस पिकवण्याची पद्धती हरीसारखीच आहे. मग कसं काय हरीचा कापूस आमच्यापेक्षा चांगला? हो, कारण तो योग्य पद्धत वापरून कापसाची वेचणी करतो आणि साठवण करतो. तुम्ही आम्हाला कापूस वेचण्याची योग्य पद्धत सांगाल का? आणि आम्ही काय काळजी घ्यावी की आमचा कापूस कचरा विरहित असेल? नक्कीच मी तुम्हाला सांगेन. पूर्ण उमललेले कापसाचे बोंडेच वेचा. 50 ते 60% बोंडे उमलल्यावरच वेचणी सुरू करा. सकाळचे दव विरल्यावरच वेचणी सुरू करा. स्वच्छ आणि कचरा विरहित कापूसच वेचा. 12% जास्त आर्द्रता असलेला कापूस वेचू नये. तो नीट सुकल्यावरच वेचा. कापूस खालून वरच्या दिशेने हातानेच वेचा. केस गळती आणि नखांमुळे कापूस मलिन होऊ शकतो, त्यामुळे वेचताना सुरक्षा साधनांचा वापर करा, जसं की हातमोजे आणि एप्रन. त्याचबरोबरच केस गळतीमुळे होणारे मलिनीकरण टाळण्यासाठी आपले डोके झाकून घ्यावे. कापूस वेचणीसाठी खास पिशवी किंवा साहित्य मिळतं का? होय, सुती पिशव्या वापरा. जर कापडी पिशव्या उपलब्ध नसतील तर कलर पॉलीप्रॉपिलीन पिशव्या वापरा. आणि काळजी घ्या की समान लांबीचा कापूस एकत्र वेचला आणि साठवला जाईल. धन्यवाद. आणि वेचणीनंतर आम्ही काय करावं? कापूस वेचणीनंतर 3 ते 4 दिवस तो उन्हात वाळवा आणि त्यानंतर एका स्वच्छ कोरड्या जागी तो साठवून ठेवा. ते कसं काय? वेचलेला कापूस एका दगडी किंवा सिमेंटच्या कठड्यावर साठवून ठेवा आणि शक्यतो तो झाकून ठेवा. वेचलेला कापूस झाकून ठेवल्यामुळे प्लास्टिक, पॉलीप्रॉपिलीन, कागद, केस आणि इतर घरगुती कचऱ्याने तो मलिन होत नाही. अच्छा, माझ्या कापसाच्या बोंडांचा रंग बदलतो. असं का होतंय ते मला कळत नाही. तू तुझा कापूस उघड्या जागी साठवल्यामुळे हे घडलं असेल. असं करणं योग्य नाही. कापसाची योग्य निगा राखण्यासाठी ऊन, पाऊस, धूळ, उंदीर इत्यादीपासून रक्षण करावे. त्याचबरोबर कापूस आर्द्रता आणि ओलावा असलेल्या जागी साठवून ठेवू नये. कापसाची वाहतूक करतानाही खात्री करून घ्या की कापूस नीट झाकला गेला आहे. आपल्या मदतीबद्दल आभार. आपण सांगितलेली पद्धत मी नक्की अंमलात आणीन. पुढच्या पिकासाठी शुभेच्छा श्याम.